पाठीमागचा भाग मी कट करणार आहे. गळ्यासाठी पाठीमागचा भाग मी कट करणार आहे. तर उंची आहे आपली पूर्ण शिवून 13 इंच. तर यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे, 14 इंच. 36 साईजचा ब्लाऊज आहे, 9 इंच रुंदी. 36चा चौथा भाग होतो 9 इंच. त्यामध्ये तुम्हाला जितकी शिलाई मार्जिन ॲड करायची तितकी तुम्ही करू शकता. 1.5 ते 2 इंच. तर पूर्ण शोल्डर आहेत 15 इंच. त्यातून डीप गळ्यावर अवलंबून आहे आपला गळा किती डीप आहे. तर 2 ते 2.5 इंच, 2.5 ते 3 इंच तुम्ही त्यामध्ये मायनस करू शकता. जितका तुमचा डीप गळा असेल तितकं तुम्ही मायनस करायचं आहे. तर 5 इंचाचा आपला पूर्ण शोल्डरची रुंदी. तर आता इंच आपल्याला खाली वाढून घ्यायचं आहे. 5.5 इंच मोंड्याची उंची. गळा डीप असल्यामुळे थोडंसं तिरकस घ्यायचंय खाली. किंवा तुम्ही मोंड्याची गोलाई मोजून घेऊ शकता कस्टमरच्या अंगावर किती आहे ते. 2 इंच गळ्याची रुंदी. मागचा गळा आहे 10 इंचापर्यंत. खालची रुंदी घेतली मी 3.5 इंच. हा भाग गेला असा तिरकस. एक इंच वरती मार्किंग करायची. असं आपल्याला पाण्याचा सेट द्यायचा आहे. हे बघा याप्रमाणे. आता याची कटिंग करून घ्यायची. तर खालच्या साईडला थोडंसं तिरकस वरती यायचं आहे. जिथून आपण टक्स मारतो तिथून थोडंसं वरती यायचं आहे. आता याची कटिंग करून घ्यायची. आता जसं आपण अस्तरचं फॅब्रिक ठेवलेले आहेत तसेच आपल्याला शिलाई मारायची एक अर्धा इंचवरती. जसं आपण गळ्याचा आकार काढलेला आहे तसेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. एक शिलाई गळ्यावरती मारायची आणि एक शिलाई खालच्या साईडला मारायची. तर इथं तुम्ही कॅनाचा वापर सुद्धा करू शकता. मी इथं कॅनाचा वापरणार नाही. चला तर आता मी इथं स्टिच करून घेते. डेली यूजच्या साडीवर आपण हा सगळा शिवू शकतो. किंवा तुम्हाला जास्त डिझाईनचे गळे नसले आवडत तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कोणत्याही ब्लाऊज पीसवर हा गळा शिवू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.